नमस्कार. महादर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. मी रवींद्र मोरे. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत, जो विषय एक समस्या बनत चाललेली आहे. जी समस्या आज सर्व पालकांना, समाजाला भेडसावत आहे. ती समस्या म्हणजे अल्पवयीन तसेच तरुण-तरुणींचं घरातून पलायन होणं. आज ही समस्या अंमळनेरच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रासमोर उभी राहून चुकली आहे. आज याच समस्येबद्दल उच्च शिक्षित डॉक्टर सुवर्णा पाटील यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत मुलाखत स्वरूपात. डॉक्टर सुवर्णा पाटील यांचं माहेर हे अंमळनेरच आहे. त्याच्यामुळे अंमळनेरच्या समस्येबद्दल त्यांना अधिक जाण आहे. ते सध्या भडगाव येथे स्थित असून त्यांचं एक हॉस्पिटल आहे, तसेच एक सामाजिक संस्था देखील आहे. त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते सर. आज घरातून पलायन होणं ही समस्या जी काही आहे, याच्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? जे मुली पलायन होतात ह्या बातम्या येत असतात, काय सांगाल तुम्ही या समस्येबद्दल? खूप चांगला विषय सर तुम्ही घेतलेला आहे. सर्वप्रथम मी याबद्दल तुमचं अभिनंदन करेल, कारण की आज अल्पवयीन मुली असेल, मुलं असतील, हे आपल्या करिअरकडे लक्ष न देता अगदी म्हणजे कमवतं वय नसताना, एज्युकेशन अर्धवट असताना पळून जातात. पुढे भविष्य काय हे त्यांना माहित नाहीये. पुढे त्यांचं काय होतं हे आपल्यालाही माहितीये. आणि घरातून आई वडिलांचा विश्वासघात करून पळून जाणं, समाजामध्ये आई वडिलांचं जे नाव आहे तेही खराब होतं आणि यांना पुढे काही त्यांच्यावर केसेस पण दाखल होतात आणि यांचं करिअर पूर्ण ब्लॅक होतं. याची जाणीव न ठेवता हे पळून जातात. तर समाजासाठी ही गोष्ट खूप घातक आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा खूप गंभीर विषय आहे हा. त्यामुळे याच्यावर जसं तुम्ही आता हा विषय घेतलेला आहे, तर हा विषय प्रत्येकाने घेऊन याच्यावर जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. जर अंमळनेरचा विचार केला, अंमड तालुक्याचा विचार केला, तर गेल्या 3 महिन्याचा जर विचार केला तर जवळपास 45 ते 50 या मुली ह्या बेपत्ता आहेत. म्हणजे पलायन केलेलं आहे त्यांनी. आणि गेल्या 2-3 वर्षाचा जर 2 वर्षाचाच विचार केला तर 290 ते 300 जण तरुण तरुणी हे बेपत्ता आहेत. मला सांगा, या घटनेला, या समस्येला नेमकं जबाबदार कोणता घटक आहे? काय सांगाल तुम्ही? खरं बघायला गेलं तर एक घटक याला जबाबदार नाहीये. ही जबाबदारी प्रत्येकाने उचलायची. जर तुम्ही विचारलं की याला जबाबदार कोण, तर कुणाकडे एक बोट दाखवण्याच्या आधी मी सांगेल की जबाबदार मी, म्हणजे पालक. कारण की आपल्या मुलांना घडवताना आपण म्हणतो की एक मातीचा ओला गोळा असतो तो, आणि त्याला घडवताना त्याच्या आयुष्यभर भरपूर कुंभार भेटतात. सर्वप्रथम आई वडील असतात. ते त्याला जसा आकार देतील, म्हणजे घरातून जे संस्कार देतील. आता संस्कार देणं खूप महत्वाचं आहे. जाणीव करून देणं की जगात वाईट काय, चांगलं काय याची जाणीव हे पालकच करून देत नाहीये. फक्त अल्पवयीन मुलांचाच विषय नाही. तुम्हाला माहितीये की 2-2 मुलांची आई असलेली सुद्धा संसार सोडून पळून जातात. याच्या मागे कारण काय? कारण की जडणघडण होताना हे खोलवर संस्कार रुजवले गेलेले नाहीये. आणि त्यामुळे फक्त एक व्यक्ती नाही, आपला समाज, आपण, आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मोबाईल. ही गोष्ट जी आहे, ज्या गोष्टी ज्या वयात नको कळायला ते त्या मोबाईलमुळे कळतं. आकर्षण खूप असतं आणि ह्या वयात आल्यावर आपल्याला माहिती की 15 ते 21 वर्ष हा वयोगट जो असतो, हार्मोनल चेंजेस होणार आहे. बालवयातून आपण अगदी तरुण वयात पदार्पण करत असतो आणि अशा वेळेस वाटतं की जग आपल्या पुढे काहीच नाही, आपण सर्वश्रेष्ठ. आणि आकर्षण खूप असतं. ह्या रील्स वगैरे आपण बघतो, याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात, त्याकडे आकर्षित होऊन अर्धवट येऊन ही मुलं त्याच्या आहारी जातात. तर जबाबदारी जर बघायला गेली तर पालकांची आहे, समाजाची आहे, आणि त्यांच्या हातामध्ये देताना हे जे हत्यार आहे, हे अगदी दुधारी हत्यार आहे. तर त्यामुळे याच्यामुळे त्यांचं आयुष्य अगदी खराब होतंय. या सर्व गोष्टी त्याला जबाबदार आहेत. मला सांगा, या समस्यांवर नेमकं कुटुंबाने कसं बघायला पाहिजे, किंवा कुटुंबाने काय स्वीकारलं पाहिजे, किंवा मुलांवर काय त्यांनी जबाबदारी द्यायला पाहिजे, आणि समाजाने म्हणजे त्याची भूमिका काय बजावला पाहिजे समाजाने? म्हणजे काय सांगाल तुम्ही? आता मी तुम्हाला एक सांगते की मागे माझं एक लेक्चर झालं होतं की पालकत्व काल, आज आणि उद्या. त्यात मी 3 मुद्दे मांडले होते. कालचं पालकत्व म्हणजे ज्यांच्या अंदर आपण घडलो, एक पूर्ण संस्कारित, कारण की त्यांच्या हातात गॅजेट्स नव्हते. नंतर आपलं पालकत्व, आपण हाफ गॅजेटेड आहोत, म्हणजे अर्धवट म्हटलं तरी चालेल, कारण की आपल्यावर ते संस्कार आहे, तर त्या संस्कारात आपण दबू नये. परंतु मॉडर्न होण्याच्या नादामध्ये आपण आपले संस्कार आपल्या मुलांवर रुजवत नाहीये. त्यामुळे येणारं जे आहे ते असंस्कृत आणि फुल्ली गॅजेटेड पालकत्व आहे. तर जे आपल्याला तुम्ही म्हटले की आपण, आपली जबाबदारी काय, तर आपली जबाबदारी आहे, ठीक आहे, आपण मॉडर्न होते, मॉडर्न होण्याच्या नादामध्ये पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारताना आपण आपली चांगली संस्कृती सोडतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि तो धांगड धिंगा, हे पळून जाणं, ह्या छोट्याशा गोष्टींमध्ये आकर्षण करून आपलं आयुष्य खराब करून घेणं, हे मुलं करतायत. तर हा अर्धवटपणा जो आहे, तो जो रुजवतात पालक, तर त्यांना त्यांच्या मनात रुजवायचं की आयुष्यामध्ये करिअर सगळं काही आहे.
ह्या गोष्टी नंतर घडतात, आयुष्यात आपोआप येतात. तुमचं लग्न होणं, तुम्हाला कोणी जोडीदार मिळणं, तुम्हाला प्रेम मिळणं, हे एका टप्प्यानंतर होणाऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, जसं आपण घरात घडवतो आजूबाजूचा तसाच समाज तयार होतो. कारण की तुमची मुलंच हे समाजाचं प्रतिबिंब असतं. जसे तुम्ही मुलं घडवतात तसा समाज प्रतीत होणार आहे. त्यामुळे आपल्या पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे की ह्या मुलांमध्ये हे संस्कार रुजवा. चांगलं काय, वाईट काय, मॉडर्न तर व्हा, परंतु मॉडर्न होताना आपली मुळं छाटू नका. ह्या गोष्टी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच एक सुसंस्कृत समाज आपण निर्माण करू शकू. सध्या अजून एक म्हणजे ह्या समस्येला कारणीभूत एक घटक असा मानला जातोय की आता लग्न म्हणजे मुला-मुलींचं लग्न हे योग्य वयात व्हायला पाहिजे. त्यातल्या त्यात आज सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे की मुलांना मुलगी भेटत नाही. बरोबर? तर मुलांना मुलगी भेटत नाही म्हणजेच काय की मुली आहेत. बऱ्याच असं आता महिलांशी जेव्हा चर्चा करतो ज्या सुज्ञ महिला आहेत, की उच्च शिक्षित महिला आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की मुली आहेत ऑलरेडी. परंतु त्यांच्या अपेक्षा मुलांकडनं खूप वाढलेल्या आहेत. मला सांगा मग काय होतंय माहितीये का, की अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलीचं पण वय वाढत जातं. योग्य स्थळ असूनही पालकांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. म्हणून मुलीचं योग्य वयात वय म्हणजे लग्न होत नाही. म्हणून ही पण समस्या उद्भवते का? काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आता मी तुम्हाला सांगते की महिलांना स्वातंत्र्य मिळावं. जरी मी एक महिला आहे तरी काही गोष्टी लिमिटेशन असणं खूप गरजेचं आहे. मुलींना स्वातंत्र्य मिळावं. आई वडील सांगतात की तू आता इंडिपेंडंट आहे. आता डिवोर्सचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कारण की मुलींना आपण उच्च शिक्षित करतो. उच्च शिक्षित करताना तिला प्रशिक्षण दिलं, घरूनच सांगितलं जातं की तू इंडिपेंडंट आहे, तुला कुणाची गरज नाही. मग कुणाची गरज नाही, मग नवऱ्याची पण गरज नाही, सासऱ्याची पण गरज नाही, कुणाचीच नाही. मग तो एक हेकेखोरपणा येतो. परंतु हे आम्ही संस्कार रुजवत नाही ना, की तू इंडिपेंडंट म्हणजे तू आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट झाली. परंतु कुटुंब पद्धत जी आहे आपली ती मात्र पकडून ठेवण्याची ताकद एका स्त्रीमध्येच आहे. हे संस्कार द्यायलाच आजकालच्या आया विसरलेल्या आहेत. लग्न झाल्याबरोबर त्या आयाच मुलींना सांगतात की सासूचं ऐकू नको आणि वेगळा संसार तुझा थाट. हे संस्कार घरातूनच जात आहेत. त्यामुळे ही कुटुंब पद्धती ही तुटायला लागली. त्याचबरोबर शेतकरी बाप जरी असला, मुलगी जरी कमी तरी त्याला सरकारी नोकरी असलेला मुलगा हवा. शेती करणारा त्यांना चालत नाही. परंतु त्या 2x2च्या खोलीत राहणारा मात्र शहरात राहणारा तो जावई शोधेल. तिथं तो कसाही राहावं, पण इथं राणी म्हणून त्याची मुलगी राहिलेली त्याला चालत नाही. ह्या गोष्टी का घडतायत की आपण जे बघतो बाह्य आकर्षण जे ठेवलेलं आहे की माझ्या मुलीला चांगलं, तिला कष्ट नको हे करायला, तिला सगळं आयतच मिळायला हवं, ह्या गोष्टींच्या तुम्ही अपेक्षा करतात. मग ज्यावेळेस तुम्ही स्त्री पुरुष बरोबर म्हणतात त्यावेळेस मुलीने मुलाकडून अपेक्षा कराव्या आणि मग मुलाने मुलीकडून करू नये का? जर मुलीची इच्छा आहे की मुलाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या, मग मुलाच्या पण इच्छा आहेत ना. जर तू बरोबरीचा अधिकार देते तर तूही माझ्या इच्छा पूर्ण कर. जसं तुझी अपेक्षा आहे की मला तुझे आई वडील नको, मग तुझ्या आई वडिलांशी तू का बरं एवढा संबंध आणि एवढी अटॅच असते. तर ज्यावेळेस तुम्ही इक्वॅलिटी बघतात, डिस्क्रिमिनेशन तुम्हाला नकोय, भेदभाव नकोय, तर भेदभाव नको तर हा दोन्ही ठिकाणी असायला पाहिजे. हे आपण त्यांच्यात रुजवत नाही. आणि मुली ज्या आहेत त्यांना रेडीमेड पाहिजे असतं, पैसा पाहिजे असतं. काही प्रमाणात सांगायला गेलं तर मी जरी मुलगी आहे तरी त्या आळशी असतात. कमवायच्या याच्यात नाही, अशा बऱ्याच मुली असतात त्यांना रेडीमेड सगळं काही पाहिजे असतं आणि तीच मानसिकता त्यांची होते आणि त्यामुळे ते समोरच्याकडून मुलाकडून खूप अपेक्षा ठेवतात. परंतु हे सर्वस्वी चुकीचं आहे. ह्या समस्यांवर बऱ्याचदा फक्त समुपदेशन, प्रबोधन एवढंच केलं जातं. आज अंमळनेरमध्ये पण ह्या गोष्टींचा उणिवा दिसतायत. तर म्हणजे अंमळनेर तालुक्याचाच विचार केला तर एक भयावह चित्र समोर दिसतंय. मात्र कुठेही असं ठोस उपाययोजना याच्यावर केली जात नाहीये. मला सांगा निसर्ग याच्यावर या समस्येवर फक्त प्रबोधन असेल, समुपदेशन असेल हेच उपाय आहेत का दुसरे काही उपाय आहेत? नाही, याच्यावर उपाय म्हणून मी जसं सांगितलं की तुम्ही घरातूनच घडवणं तसं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपली जाणीव, आपली जबाबदारी कळायला पाहिजे. जसं जन्मताच माणूस स्वतंत्र आहे, तसंच जन्मताच प्रत्येक माणसाला आपल्या समाजाप्रती, आपल्या कुटुंबाप्रती काहीतरी अधिकार आहेत, काहीतरी जबाबदाऱ्या आहेत. ही जाणीव त्यांच्यात रुजवून द्यायला पाहिजे. फक्त आता एक मॅच म्हणजे एक पक्क मडकं झालं, जसं मी म्हटलं की झालं की त्याला तुम्ही मोल्ड करा, त्याला तुम्ही शेप बदलवू शकता का? नाही, ते मोडणार, तुटणार ते. तसंच असतं. संस्कार रुजवताना, ह्या गोष्टी घडवताना त्यांना सुरुवातीपासून घडवणं खूप गरजेचं आहे. आता समुपदेशन खरं बघायला गेलं तर आपण हे मान्य करायलाच तयार नसतो की आम्हाला मानसिक तणाव आहे वगैरे. आपली एक मानसिकता, भारतीय लोकांची एक मानसिकता आहे की त्याला मानसिक आजार असणं आणि मानसिक तणाव असणं यातला फरक कळत नाही. त्यांना वाटतं की आपण समुपदेशन घेतलं, काउन्सिलिंग घेतलं किंवा सायकॅट्रिस्टकडे गेलं म्हणजे आपण मानसिक रोगी. तसं नाही. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला तणाव येणारा किंवा चांगल्या वाईट मधला तुम्हाला फरक कळत नाहीये किंवा अति हट्टी महिला असतात, मुली असतात किंवा मुलं असतात किंवा करिअर ओरिएंटेटेड त्यांना काही गायडन्स नसतं, ते भरकटत जातात.
तर अशा वेळेस समुपदेशनाची खूप गरज असते आणि ही कमतरता अंमळणार काय सगळीकडेच खूप कमी प्रमाणात आहे. तर त्यांचं प्रबोधन जर करायचं तर शाळा, कॉलेज वगैरे ही जबाबदारी शिक्षकांची सुद्धा होते. सुरुवातीपासून त्यांचं प्रबोधन करून त्यांना अशा प्रकारे घडवायचं जेणेकरून त्यांना त्यांची जाणीव समाजाप्रती राहील. मॅडम, आज आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आज या विचारांमुळे बऱ्याच जणांना नक्कीच फरक पडणार आहे. आज आपल्या ज्या व्यासपीठावर उपस्थित आहेत डॉक्टर सुवर्णा पाटील, आपण त्यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया. प्लीज मॅडम. नमस्ते. मी डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील, MD होमिओपॅथ आहे. तसेच MA सायकोलॉजी देखील आता करते. त्याचबरोबर मी एक सामाजिक संस्था NGO चालवते गेल्या 14 वर्षापासून आणि एक पॅरामेडिकल कॉलेज सुद्धा मी भडगावला चालवते. आणि युवा प्रबोधन, महिला सक्षमीकरण असे विविध कार्यक्रम माझ्या याच्यात होतात. युवकांसाठी वेगवेगळे मार्गदर्शनपर, शाळांमध्ये त्यांच्यासाठी प्रबोधन लेक्चर्स जसे सरांनी सांगितलं काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही जाऊन मुलांचं हे प्रबोधन करतो. मोबाईल ॲडिक्शन असेल, गेम ॲडिक्शन असेल याच्या बाबतीत सुद्धा त्या मुलांचं आम्ही प्रबोधन करत असतो. नेमकं हे मुलींचं पलायन होणं, अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जाणं किंवा तरुणींना पळवून घेऊन जाणं, नेमकं याच्याबद्दल कायदा काय म्हणतोय हे आपण पोलीस प्रशासनाकडनं जाणून घेऊया. सर्वात पहिले तर जे मुली निघून जाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये महिला दक्षता समिती असेल, पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, महिला स्टाफ असेल यांच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रममध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जनजागृती करत असतो. ते प्रमाण कमी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. परंतु कायदेशीरदृष्ट्या जर बघितलं तर जर मुलीला कोणी फुसलावून पळून नेलेलं असेल तर त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 137(2) या कलमाप्रमाणे आपण फुसलावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल करतो. आणि मग पुढील प्रक्रिया मुली जर मिळून आली, त्याच्यामध्ये आपण शोध घेतला आणि तिला मिळून आली तर मग त्याच्यामध्ये मुलीला तिचं वैद्यकीय तपासणी करणे, नंतर बालकल्याण समितीसमोर हजर करणे, जेणेकरून तिच्या बाबतीत काही इतर गुन्हा घडला आहे किंवा कसे याची खात्री करण्याकरता पुढील प्रक्रिया केली जाते. आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कलमवाढ केली जाते. नंतर आरोपी बाबतीत मग पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचा जो गुन्हा आहे तो BNS 137(2) या कलमाप्रमाणे दाखल केला जातो. त्याच्यानंतर काही अधिक जर त्याच्यामध्ये आढळून आलं किंवा मुलगी मिळून आल्यानंतर तिच्या जे बयान असतील किंवा तिच्या नातेवाईकांचे बयान असतील किंवा तिची शारीरिक तपासणी असेल याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये पॉक्सो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड या कायद्यांवर अन्वये देखील आपण त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करत असतो. आणि काही शारीरिक अत्याचार वगैरे असतील तर त्याच्यामध्ये JJ ॲक्टची देखील कलम आपण, ज्युएनल जस्टिस ॲक्टची देखील कलम आपण ॲड करत असतो. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास होत असतो. याच्यामध्ये शिक्षेचं स्वरूप म्हणजे 3 वर्षापासून तर जसं गुन्ह्याचं स्वरूप असेल, जसे BNSचे कलमे आहेत किंवा पॉक्सो स्पेशल ॲक्टचे तरतुदी आहेत त्याप्रमाणे याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या कलमान्वये शिक्षा देण्याची तरतूद आहे.